नमस्कार. घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. अशी वाईट अवस्था येते ना, की मग आपल्या बाजूनं कोणीच उभं राहत नाही. ज्यांच्या आधारावर काही करायला जावं ते सुद्धा उलटतात. बिचाऱ्या उद्धव ठाकरेंची अवस्था अशीच झालेली आहे. एकदा नशीब बदललं, डाव उलटे पडू लागले की मग झालं. माणसं सुद्धा आपली आपली मनवलेली माणसं सुद्धा असे काही निशाणे मारू लागतात की वार थेट काळजावर होऊ लागतो. मी सुरुवातीला बिचारे उद्धव ठाकरे हा शब्द वापरला म्हणून सहानुभूती निर्माण होईल असं काही अजिबात नाही आहे. कारण हे जे सगळं दिसतंय ती उद्धव ठाकरेंच्या कर्माची फळं आहेत. त्यांनी जे निर्णय घेतले त्याची फळं आहेत. उद्धव ठाकरेंचे खासम खास अगदी निकटवर्तीय संजय राऊत, ज्यांनी आत्तापर्यंत अनेकांच्या इज्जतीचे वाभाडे काढले, वेड्यासारखं बोलले, त्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं. पण ते खरंच समर्थन होतं की अजून काही होतं याचा उलगडा व्हायला हवा. म्हणजे केवळ खासदारकी, मिळणारे लाभ यासाठी होतं की आणखी काही होतं, जरा नीट तपासायला हवं. कारण संजय राऊत जे बोललेत ना ते भयंकर आहे. आत्तापर्यंत एकनाथ शिंदेंच्याकडे गेलेले भाजपचे लोक, आमच्यासारखे यूट्यूबर हे बोलत होते तोपर्यंत उद्धव ठाकरेंना काय वाटत नसेल, कारण सवय आहे बोलायची, ते बोलत असतील. पण आता संजय राऊत ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना उपदेश करतायत, सल्ले देत आहेत आणि सल्ला आणि उपदेशाच्या माध्यमातून अक्षरशः उतरवतायत, ते भयंकर आहे. म्हणजे आता संजय राऊत सुद्धा बस आलेत, लवकरच आलेत. म्हणजे आम्ही जो व्हिडिओ हिंदीत केला होता, हम इंतजार कर रहे हैं कि संजय राऊत कब निकल जाते हैं, त्याचं हे उत्तम द्योतक आहे. जरा संजय राऊतांची एक एक वाक्य तुम्ही नीट ऐका. सचिन अहिर यांच्यासारख्यांना सर्व काही मिळालं. जे 5 खासदार फुटून गेले त्यांना सर्व काही मिळालं. इतकंच कशाला, एकनाथ शिंदेना या पक्षातली सर्वोच्च पदं दिली, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याला करिअर म्हणून खासदार केलं. आता तो आम्हाला अक्कल शिकवतो. हे सगळे त्यांच्याबरोबर गेलेला प्रत्येक जण हा उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा लाभार्थी आहे. सगळे लाभार्थी जात आहे, हे लक्षात घ्या. सगळे लाभार्थी चाललेले आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ दिला आमच्या सरकारच्या विरोधात. माणसांची ओळख राजकारणामध्ये ही एका नजरेत व्हायला पाहिजे. ऐकलीत? जे जात आहेत ते सगळे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना खूप दिलं होतं आमच्यासारख्याचा विरोध असताना. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य म्हणजे एका नजरेत माणसं ओळखता आली पाहिजेत. उद्धव ठाकरेंना एका नजरेत माणसं ओळखता येत नाहीत, हे संजय राऊत अधोरेखित करतायत. माणसांची पारख नाही हे अधोरेखित करतायत. उद्धव ठाकरेंनी काही लोकांना कारण नसताना अवकातीपेक्षा जास्त दिलं, अति दिलं. अति हा शब्द वापरलाय, जास्त नाही, अति दिलं हा शब्द वापरलाय. पार्टीत निष्ठावंत असताना, म्हणजे बघा कसं आहे ते, आमचा विरोध असताना, पार्टीत निष्ठावंत असताना हे सगळं संजय राऊत उद्धव ठाकरेंना सांगतायत बरं का. फिरले ना, घराचे वासेच फिरले ना. मध्ये मध्ये व्हॉट्सअप फेसबुकवर एक विनोद येत होता. खरं तर शिवसेना उबाठा गट सोडण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा आहे, पण संजय राऊत किती शिव्या देतील या भयानं ते सोडत नव्हते, असा एक विनोद. हा विनोद होता अर्थात, पण ज्याची अपेक्षा होती ना ते घडलंय. संजय राऊतांचं हे बोलणं पहिल्यांदा नाही आहे. सरकार आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले तेव्हाचं ट्विट आठवतंय, ते पुस्तक, तो शेर, तर त्यावरही संजय राऊतांची तशीच त्यावेळेसची इच्छा होती. मला तो अजय देवगणचा रेड नावाचा चित्रपट आठवतोय. ज्या रेड चित्रपटामध्ये अजय देवगणला त्या माणसाच्या घरातील
इत्यंभूत माहिती देणारं कोणीतरी असतं आणि त्या रेडच्या शेवटपर्यंत सगळ्या संपत्तीची माहिती देऊन याचे काय काय प्रॉब्लेम आहे त्याची जाणीव करून देऊन रुपयाना रुपया त्या अजय देवगणला मिळेल याची व्यवस्था केलेली असते आणि तो माणूस त्यांच्या घरातला, नात्यातला, परिवारातला असतो. घर का भेदी लंका ढाय. कदाचित संजय राऊत, त्यांचा भाऊ यांना योग्य स्थान दिलं गेलं नसल्यामुळं अशी काही शपथ त्या रेडमधल्यासारखी संजय राऊतांनी घेतली होती का हे तपासणं आवश्यक आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात कसं ते अजून एक उदाहरण देऊन सांगतो. आमच्या सुषमा अंधारे मीडियाच्या समोर बोलत्या झाल्या. काय बोलल्या त्या? अंबादास दानवेविषयी बोलल्या. ज्या उद्धव ठाकरेंनी मोठ्या विश्वासाने अंबादास दानवेंना उमेदवारी देऊन आमदार केलं, स्वतःची रिप्लेसमेंट म्हणून अंबादास दानवेकडे बघितलं, त्या अंबादास दानवेच्या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत सुषमा अंधारे. ऐका. असं की समजा दानवेंना विरोधी पक्षनेता केलेलं असेल आणि दानवे जर महायुतीकडनं फॉर्म भरत असतील संभाजीनगरमध्ये, तेव्हा आम्हाला प्रश्न निर्माण होतो की आम्ही लढतोय कुणाच्या विरोधात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याचं अकाउंटिंग झालं पाहिजे आणि पक्षाच्या बैठकीत निश्चितपणे यावर चर्चा सुद्धा झाली पाहिजे. म्हणते की या सगळ्या गोष्टी ग्रॅज्युअली होत जातात. ही गोष्ट अशी अचानक काही होत नसतं. पडद्यामागे काय घडतंय यासाठीची एक यंत्रणा निश्चितपणे पक्षात विकसित करावी. पाहिलं म्हणजे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आता कोणाचा ना कोणाचा आक्षेप आहे. सुषमा अंधारेंचाही आक्षेप आहे आणि संजय राऊतांचाही आक्षेप आहे. अशा आक्षेपांचा हा खेळ चालू आहे. उद्धव ठाकरेंवरती आक्षेप घेणारे शिंदे होते, शिरसाट होते, सावंत होते, अजून कोणी होते. आता उद्धव ठाकरेवर आक्षेप घेणारे संजय राऊत झालेत, सुषमा अंधारे झाल्यात. उद्या कदाचित मला नाही वाटत आदित्य, पण वरुण सरदेसाई यांनीही आक्षेप घेतला तर आश्चर्य वाटायला नको. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आता गळती नाही लागली, आता भगदाड पडलंय आणि धरणातलं होतं नव्हतं तेही पाणी म्हणजे प्रचंड मोठ्या उन्हाळ्यानंतर जे अटलंय ते भगदाडसुद्धा आता वाहून घेऊ जाणार आहे आणि धरण कोरडं पडणार आहे. नमस्कार.